दिल्ली गेट पर्यंत शरबत गाडीला परवानगी द्या, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। अहिल्यानगर शहरातील सुमारे 500 वर्षांहून अधिक परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष तथा मोहरम उत्सव समितीचे सदस्य अल्तमस जरीवाला यांनी प्रशासनाकडे विविध महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत। मोहरम उत्सव हा हिंदू मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीक असल्याचे सांगत उत्सवादरम्यान लाखो भाविक शहरात दाखल होत असल्याने प्रशासनाने विशेष सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। मिरवणूक मार्गावर 24 तास वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका आणि प्राथमिक उपचार केंद्र सुरू ठेवावीत। तसेच मोहरमच्या 7, 8 आणि 9 तारखेला मध्यरात्री निघणाऱ्या सवारी सोबत पारंपरिक वाद्य वाजविण्याची अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवण्यासाठी आवश्यक परवानगी द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे। सोशल मीडियावर अफवा किंवा धार्मिक भावना दुखविणारे संदेश प्रसारित करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, तसेच सायबर सेलने विशेष लक्ष ठेवावे अशी मागणी त्यांनी केली। मिरवणूक मार्गावरील धोकादायक वीज तारा, इंटरनेट केबल्स हटवून रस्त्याची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याचीही त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली। याशिवाय बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी खाद्यपदार्थांची दुकाने आणि हॉटेल्स रात्रभर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असेही त्यांनी सांगितले। दरम्यान रामनवमी प्रमाणेच मोहरम उत्सवाच्या पारंपरिक हक्काचा सन्मान राखत शरबताच्या गाड्यांना जुनी महानगरपालिका येथे थांबविण्याऐवजी दिल्ली गेट येथील करबला मशिदीपर्यंत जाण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी, अशी विशेष मागणी अल्तमस जरीवाला यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहिल्यानगर।